जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की वेळेची किंमत ही काय असते. ज्याच्या आयुष्यामध्ये वेळ निघून गेलेली असते त्या व्यक्तीला विचारा, म्हणजे वेळेची किंमत काय असते ही ते व्यक्ती आपल्याला नक्कीच सांगेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये बराच काळ आपल्यासाठी असतो. रोजचा कोरा करकरीत 24 तास आपल्याला मिळालेले असतात. त्याचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की आपल्या आळसपणामुळे आपण म्हणतो की आहे अवकाश, करूया सावकाश, असं करत करत आपल्या आयुष्यातला वेळ कधी निघून जातो हे आपल्यालाही समजत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत त्याचा आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे, त्याचा आपल्याला उपयोग करून घेता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये एकदा गेलेला पैसा आपण परत मिळवू शकतो. आयुष्यामध्ये एकदा गेलेला पैसा आपण परत मिळवू शकतो. आयुष्यामध्ये आपलं आयुष्य बिघडलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करू शकतो. आयुष्य बिघडलेलं असतं त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. अपूर्ण राहिलेलं एखादं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. आपल्या आयुष्यामधलं एखादं अपूर्ण राहिलेलं स्वप्नही आपण पूर्ण करू शकतो. पण एक मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा गेलेली वेळ मात्र आयुष्यामध्ये करोडो रुपये दिले तरी परत येत नाही. एक मात्र महत्वाची गोष्ट समर्थ म्हणतात की एकदा गेलेली वेळ मात्र आयुष्यामध्ये करोडो रुपये जरी दिले तरी ती परत येत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत आपल्याला त्या वेळेचं सार्थक करता आलं पाहिजे, त्या वेळेचा सदुपयोग आपल्याला करून घेता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की परब्रह्माने, ईश्वराने ही सृष्टी निर्माण करताना किंवा मनुष्याला जन्माला घालतानाच प्रत्येक मनुष्याच्या वयाचं नियोजन करून ठेवलेलं आहे. बघा, ज्यावेळेस मनुष्य हा जन्माला येतो त्यावेळेस 6 वर्ष होईपर्यंत बालपण असतं. 6 वर्ष झाल्यानंतर त्याला शाळेला घातलं जातं आणि नंतर त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणपण येतं आणि तरुणपण झाल्यानंतर मग हळूहळू करत म्हातारपण येतं. असं प्रत्येक वयाचं नियोजन करूनच परब्रह्माने, ईश्वराने मनुष्याला जन्माला घातलेला आहे. आणि मग समर्थ म्हणतात की त्या वयामध्ये ते आपल्याला करता आलं पाहिजे. आपण जर शिक्षणाच्या ऐवजी आपण शिक्षण केलंच नाही आणि आपण वेळ वाया घालवला, आपण कुठलाही आपल्या आवड छंद निर्माण करण्यासाठी वेळ वाया घालवला तर तो वेळ परत आपल्या आयुष्यामध्ये येत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग ज्यावेळेस आपल्या आयुष्यामधले शिक्षणाचे दिवस निघून जातात आणि परत मग आपल्याला नोकरीच्या वेळेस आपलं शिक्षण नसतं, मग त्यावेळेस आपल्याला त्रास होतो, आपल्याला कुठे नोकरी लागत नाही, मग आपण परत ऍडमिशन घेतो. मग समर्थ म्हणतात की त्यावेळेस आपलं वय झालेलं असतं, आपल्या वयाचे सर्व काही पुढे गेलेले असतात, मोठ्या पोस्टवर असतात, त्यावेळेस मात्र आपल्याला त्या शिक्षणामध्ये मन लागत नाही. म्हणून जे ते वय हे शिक्षणासाठी समर्थांनी आपल्याला नियोजन लावूनच दिलेलं आहे. ज्या त्या वयामध्ये जे ते आपल्याला करता आलं पाहिजे. मग आपण पुढे जाऊन जर शिक्षणासाठी ऍडमिशन घेतलं तर आपण ते पूर्ण करू. पण जसं तरुणपणी आपल्याला त्या शिक्षणामध्ये आवड असते तसं जास्त वय झाल्यानंतर त्या शिक्षणामध्ये आवड राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की ज्या त्या वयामध्ये आपल्याला शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे की जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला त्याचा पश्चाताप होऊ नये असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक वृद्ध आजोबा होते, म्हातारे आजोबा होते. जवळजवळ त्यांचं वय 70 झालं होतं आणि त्यांचा मुलगा 30 वयाचा होता. पण एवढा तो म्हणजे काहीही काम करत नव्हता, वेळ वाया घालवत होता, कोणाला उद्धट बोलत होता, वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान राखत नव्हता, वडील जे सांगत होते ते ऐकत नव्हता. त्यावेळेस त्या वडिलांना खूप त्रास होत होता की आता आपल्या मुलाला काय करायचं तरी काय, एवढं त्याचं वय झालं आहे, एवढं त्याला शहाणपणा कधी येणार असं त्या वृद्ध वडिलांना वाटत होतं. आणि मग मात्र त्यांनी त्या मुलाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो मुलगा समजवण्याच्या पलीकडे गेला होता. तो उलट सुलट उत्तर आपल्या वडिलांना देत होता. त्यावेळेस त्या वडिलांना खूप वाईट वाटत होतं. त्यावेळेस वडिलांनी त्या आपल्या मुलाला बोलवलं, त्याचं नाव होतं अजय. अजयला बोलवलं आणि वडिलांनी आपल्या मुलाला बोलवून म्हटले की त्या पेटीमध्ये एक घड्याळ आहे, ते घड्याळ घे आणि बाजारात जाऊन त्याची किंमत विचार. त्यावेळेस मुलगा म्हणाला ठीक आहे बाबा, मी विचारतो. आणि त्या मुलाने बाजारात जाऊन त्या घड्याळाची किंमत विचारली. प्रत्येकाने घड्याळाची किंमत सांगितली. कोण 200 रुपये म्हणलं, कोण 300 म्हणलं, कोण 500 म्हणलं, कोण 800 म्हणलं. असं करत करत तो संध्याकाळी माघारी आला. वडिलांनी सांगितलं होतं फक्त घड्याळाची किंमत विचार, घड्याळ विकायचं नाही, म्हणून त्याने परत घड्याळ माघारी आणलं.
परत वडील म्हणाले ठीक आहे, तू ही घड्याळ परत पेटीत ठेव. परत त्या मुलाने ती घड्याळ पेटीत ठेवलं आणि दुसरा दिवस उजाडल्यानंतर परत वडिलांनी त्या मुलाला बोलवलं, अजयला बोलवलं. अजयला म्हणले इकडे बाळा. त्यावेळेस तो आला आणि म्हणाला काय आहे बाबा, काम सांगा. त्यावेळेस त्या वडिलांनी परत अजयला सांगितलं की त्या पेटीतलं घड्याळ तू परत घे. त्यावेळेस त्या पेटीतलं घड्याळ त्या अजयने परत आणलं आणि वडील म्हणाले आता तू काल घड्याळची किंमत विचारण्यासाठी बाजारात गेला होता, आज तू वेगळं काम करायचं. आज तू घड्याळमध्ये जो टाइम चालू आहे त्या वेळेची किंमत आज तू सगळ्यांना विचारायची. घड्याळमध्ये जो काही टाइम चालू आहे, जो काही काळ सुरू आहे, त्या वेळेची किंमत तू आज सगळ्यांना विचारून यायची. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला ठीक आहे बाबा, आणि तो परत बाजारात गेला आणि प्रत्येकाला विचारू लागला की या घड्याळमध्ये जो वेळ चालू आहे, जो टाइम चालू आहे, त्या टाइमाची किंमत मला सांगा. त्यावेळेस कोणालाही त्या टाइमाची किंमत सांगता आली नाही. प्रत्येक जण आजची चेष्टा करू लागलं, मस्करी करू लागलं. प्रत्येक जण बोलू लागला अरे तू वेडायस का, तू खुळायस का, तू पागल झालायस, तुला कळत नाही का, तू कशाची किंमत विचारतोय, वेळेची कधी किंमत असते का, टाइमाची कधी किंमत सांगता येते का, असे सगळेजण म्हणू लागले आणि कोणीही वेळेची किंमत सांगू शकलं नाही. त्यावेळेस तो नाराज होऊन निराश होऊन आपल्या वडिलांकडे आला आणि वडिलांना जे काही प्रकार झाला तो सांगितला. आणि त्यावेळेस वडील म्हणाले ठीक आहे, ते घड्याळ तू ठेवून टाक. आणि त्या मुलाने परत घड्याळ पेटीत ठेवलं आणि वडील म्हणाले बाळा मी तुला हेच समजावून सांगतोय, वेळेची किंमत कोणीही सांगू शकत नाही आणि वेळ आपण करोडो रुपये दिले तरी विकत घेऊ शकत नाही. आज वय वर्ष तुझं 30 आहे तरी तू काहीही करत नाही, कामधंदा करत नाही, तू कुठला बिझनेस करत नाही. सगळेजण मला बोलतात की तुम्ही तुमच्या मुलाला उत्तमाचे संस्कार दिले नाही, तो उद्धट बोलतोय, 30 वय झालं तरी तो 1 रुपयाही मिळवत नाही, तू तुझं आयुष्य बर्बाद करू नको, हे आयुष्य लाख मुलाचं आहे. परत वेळ, हे तुझं 30 वर्ष आयुष्य निघून गेलंय, तू फक्त तू गेलेला वेळ परत माग, तुला मिळतोय का बघ. तुझं आयुष्य परत 25 करायचं बघ, तुझं आयुष्य परत 25 होणार नाही. तुझं आयुष्य वाढेल पण कमी कधीही होणार नाही. वेळ ही परत आपल्याला मिळत नाही, करोडो रुपये जरी दिले तरी वेळ परत येत नाही. तू तुझे आयुष्य असंच वाया घालू नको, तू काहीतरी कर, सार्थक लाव ह्या देहाचं आणि दुसरे तुझं कौतुक करतील असं काहीतरी तू काम करून दाखव आणि माझंही नाव काढ की जेणेकरून मलाही अभिमानाने सांगता येईल की हा माझा मुलगा आहे. त्यावेळेस मात्र त्या अजयच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि तो म्हणाला बाबा मला क्षमा करा, माझं खूप चुकलं, मी माझ्या आयुष्यातला बराच काळ मी वाया घालवला, मी इकडं तिकडे फिरलो, मित्रमैत्रांबरोबर पार्ट्या केल्या, मोबाईल बघण्यात वेळ घालवलं, बाबा मला माफ करा, माझं आयुष्याबद्दल मी असा कधीही विचार केला नाही, मी माझं काही अस्तित्व निर्माण केलं नाही, त्यामुळे मला लोक किंमत देत नाही, मला विचारत नाही आणि सर्वजण तुम्हाला नावं ठेवतात की असा कसा तुमचा मुलगा, बाबा मला क्षमा करा आणि इथून पुढे मात्र मी काहीतरी करून दाखवेल आणि तुमचं नाव मी उज्ज्वल करून दाखवेल असं तो मुलगा आपल्या बाबांना म्हणाला आणि बाबांची त्याने माफी मागितली आणि बाबांचे त्याने पाय पकडले. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की टाइम वेळ सगळ्यांसाठी फ्री आहे. टाइम आणि काळ वेळ हा सगळ्यांसाठी फ्री आहे, तो आपण विकत घेऊ शकत नाही. पण आपण तो टाइम फ्री आहे म्हणून वायाही घालवू नये. आपण वेळ खरेदीही करू शकत नाही, आपण ती वेळ खरेदी करू शकत नाही, पण ती वेळ खूप किमती आहे, ती वेळ खूप महत्वाची आहे आणि ती वेळ खूप किमती आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. टाइम आणि वेळ आपण पैशासारखी बचतही करू शकत नाही. जसे पाण्याची आपण बचत करतो, जसं पैशाची बचत करतो, तसं टाइम आणि वेळ, टाइम काळ याची आपण बचत करू शकत नाही आणि आपल्यापाशी तो टाइम आणि वेळ साठवूनही ठेवू शकत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वेळेचा चांगल्या कामासाठी वापर नक्कीच आपण करू शकतो. या वेळेचा वापर आपण चांगल्या कामासाठी नक्कीच करू शकतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये गेलेली वेळ आपण परत कधीही आणू शकत नाही. आयुष्यामध्ये गेलेली वेळ आपण परत कधीही आणू शकत नाही आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत आपल्याला या वेळेचा सदुपयोग करता आलं पाहिजे, वेळ आपल्याला सार्थकी लावता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.